आम्ही आलो आहोत शेतात आणि बघा इथं किती ज्वारी पेरलेली आहे. तर इथं बसला आहे आमचा आयुष खेळत. इथं बघा आयुष, जरा शेतीबद्दल सांग की तुला काय येतंय ते. बघा आमची शेती आहे ही, तर खुडून झाली आहे, बांधायला चालू आहे कडबा. आपण बघू शकता ज्वारी आणि राजमा होता ह्याच्यात. पाऊस आलता मुसळधार, म्हणून ज्वारी वाटोळ्यात आली, कडब्याचं वाटोळ झालं. बघा बघा मित्रांनो, आमच्या शेताजवळ पवन चक्की बी आहे. इथं एक आहे, तिथं एक आहे, इथंच आहे, घराजवळ एक आहे. सगळ्या पवन चक्क्या जवळ आल्या तर शेताच्या. एकतर लयच घराच्या जवळ आहे, दररोज जाऊन बसतात तिथं आम्ही. बघा मित्रांनो, तिकडं मामा कडबा काढायला लागले, तर म्हणजे हे करायलेत, बांधायला लागलेत. बघा तुम्ही पाहू शकता. तिथं पाहतो लिंबाचं झाड बघू शकता. व्हिडिओ काढतोय ती होय. लिंबाचं झाड बघा तिथं. तिकडे बघा मित्रांनो, किती भारी कडबा आलता, पण सगळं वाटलं झालं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तो का तिकडे बघा, तुम्हाला दिसणार आहे खडी मिशन. हे बसले, कसं बसले बघा. आयुष 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 त्याचे कान आता कामातून गेलेले आहेत. तर मित्रांनो, तिकडे बी एक पवन चक्की आहे, तुम्ही पाहू शकता. तिथं बी आहे तो का ती आता त्या डोळे जाणाऱ्या झाडाकडे चाललंय. हे आहे, ह्या झाडाकडे तुम्ही कधी जाऊ नका, कारण की ह्या झाडांना तुमचे हात लावला डोळे जातात. आपले डोळे आंधळे होतात. बघा मित्रांनो, लय वेळा बघा सूर्य सहित आता चाललाय. हिरवं गार झालंय शेत, नुसतं गवतानं पाहू शकता तुम्ही. पण आमच्या शेताकडे सगळी झाडच असते, तर गावाकडे सगळी झाडं असते. तर शहराकडे आपण बघितलं तर इतकी झाडं नसते, तर शेत नसते, तर काही नसतंय. मग तिथं धूर ते, मग लोकसंख्या जास्त असते, लय काही काय असते तिथं, हिरवगार नसतंय. सगळीकडं हायवे, रोड, घर वगैरे असतात, म्हणून तिथं असं निसर्गासारखं राहता येत नाही. पण इथं बघा तुम्ही, शेतात आपल्याला निसर्गाने राहता येतंय. बघा.